हॅलो. हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे कृष्ण हरे जय कृष्ण हरे जय कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे जय थोडा आवाज दे मला रिटर्न. हॅलो हॅलो मॉनिटरला आवाज समोर. हॅलो 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 थोडा आवाज कडक कर. हॅलो हॅलो हॅलो. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा
सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर 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 बाप रकुमा देवी वर बाप रकुमा देवी वर हे बाप रकुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हे बाप देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय राम जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम तुझा ट्रबल वाढव थोडा ट्रबल आणि गेन हॅलो 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 नाही बरोबर आहे मग. ते काय अजून तुमचा व्हॉइस थोडा मागे आल्यानंतर कमी पडतोय थोडासा या वरती घ्या थोडासा मला ते level असलं. गेन द्या गेन द्या आणि ट्रबल द्या उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत त्या आहे बाप पुण्य लागत जा आहे बाप पुण्य लागत जा उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप काही पाप पुण्य लागत त्या आपे आप पुण्य लागत जा आपे आप पुण्य लागत जा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अनुताप
अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अंगी अग्नीची ज्वाळा नाही मृग जळा विधो येत नाही मृग जळा उधोनिया नाही मृग जळा उधोनिया दोषायसा नावे देहाचा आदर कुशाईचा नावे देहाचा आदर दोषायसा नावे देहाचा आदर कुशाईचा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहंभावे विटाळले अंतर अहंभावे विटाळले अंतर अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अंगी अग्नीची ज्वाळा आहे मृग जळा विधो येत नाही मृग जळावितो येत नाही मृग जळावितो येत तुका म्हणे दायना सोनिया खंती म्हणे दायना सोनिया खंते तुका म्हणे दायना सोनिया खंती म्हणे दायना सोनिया खंते वची है चित्ते बद्धता ते वनिया चित्ती बद्धता हे वनिया चित्ती बद्धता हे अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अंगी अग्नीची ज्वाळा आहे मृग जळावे दो येत नाही मृग जळावितो येत नाही मृग जळावितो येत गोपार घुमाये गोपार घुमाये ढोपार घुमाये ढोपार गोपार घुमाये घुमा गोपार घुमाये ढोपार घुमा अरे वाजवा सर्वांनी ढोपार घुमा गोपार ढोपार घुमाये घुमाय गोपार घुमाये ढोपार घुमाय गोपार घुमाये ढोपार घुमाय टाळे 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 ढोपार घुमाय गोपार घुमाये ढोपार घुमाय गोपार घुमाये ढोपार घुमाय ढोपार घुमाय हप 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 हा हप हप क्या बात हेलो 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 हनी उदासीनाचा देह ब्रह्मरूप 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 हा उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप
पुण्य पाप लागत त्या अनुतापंगी अग्नीची या ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा नाही पुण्यताप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या अनुताप अग्नीची या ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही पुण्यताप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या अनुताप अग्नीची ज्वाळा अनुताप अग्नीची ज्वाळा नाही मृग चळा विजोईत नाही मृग चळा
पनी पसा नी रे सारे सानी पनी सारे मारे सारे सानी पनी सारे मापा पनी पनी ने सा पनी ने सा 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 रे ने सा पनी ने सा 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 रे ने सा पनी ने सा 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 रे ने सा सा पनी ने सा 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 रे ने सा 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 नी पापा मम्मा नी पापा मम्मा रे पापा मम्मा रे अरे मम्मा पनी सा सा नी पापा मम्मा रे सा अरे मम्मा पनी सा सा नी पापा मम्मा रे सा अरे मम्मा पनी सा रे मम्मा पनी सा रे मम्मा पनी सा 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 नाही मृग चळा विसो येत नाही मृग चळा विसो येत अग्नितापांगी अग्नीची ज्वाळा अग्नितापांगी अग्नीची ज्वाळा अग्नीची ज्वाळा अग्नीची ज्वाळा विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजा भजन करा टाळी वाजा सर्वांनी एक टाळी विठ्ठल 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 टाळी वाजवा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज सद्गुरु जोग महाराज कुंडली कवरदा भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज उदासीनाचा देह ब्रह्मरूप रिपीट द्या थोडा उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या थोडा विको कमी करा अनुतापांगी अग्नीची ज्वाळा नाही मुर्ग जळा विझो येत थोडा विको
दोष ऐसा नावे देहाचा दर विकू द्या थोडा विटाळले अंतरहम भावे अनुतापांगी अग्नीची ज्वाळा नाही मुर्ग जळा विझोईत तुका म्हणे जाय ना सोनिया खंती तवची हे चित्तीबद्धता ते अनुतापांगी अग्नीची ज्वाळा नाही मुर्ग जळा विधोईत योंत प्रविश मम वाच मिमाम्र सुक्ता संजीवयते किल शक्तिधर सुधाम्ना अन्यांशास्त चरण श्रवणत्व गादीन प्राणानमो भगवती पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू काकाचे सद्गुरु दास तुका चरण संताचिया दुसरे चरण संतानिया त्याच्या कृपादाने गतीचा विस्तारू काकाचे सद्गुरु दास हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे पांढरे तुमचा सोडला कलावज्ञे जिहो धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रं खलानीशवादा पणोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा
वचाला गुलू निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेरो संपादे ज्ञानांची विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजव मारुतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्वजमुवानुर्युत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा बाई माता देवीला नका पाहू भला दोते घालो दोते मायाचा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला दास पायाचा उदासीनाचा देह ब्रह्मरूप. आवाजाचा थोडा गोंधळ होतो फक्त, बाकी काय नाही. आम्हाला समोर व्यवस्थित आवाज येत नाही बघा. रिटर्न नाही, प्लेन नका करू. आवाज प्लेन केला की आवाज परत बिघडतो. विठ्ठल विठ्ठल उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागतो त्या अनुतापांगी अग्नीच्या ज्वाळा नाही मृग जळा विझोईत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता गायलेला अभंग महान भगवत भक्त सकल हृदय सम्राट देवमान्य संतमान्य वैराग्याचे महामेरू विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठातला नसलेला अत्यंत गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता गायलेला आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय एका अतिउंच अवस्थेला जाऊन पोहोचलेल्या महात्म्याचा जीवन प्रवास या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, एखाद्या साधकाचा देह हा साधना करत करत उदासीन अवस्थेला जाऊन पोहोचला की त्यांचा देह हा देह स्वरूपाचा न राहता तो ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचतो. आणि एकदा का देव ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचला की त्यांना पापही लागत नाही आणि पुण्य सुद्धा लागत नाही. पण या अवस्थेपर्यंत पोहोचत असताना वैराग्य जीवनामध्ये प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असं वैराग्य जीवनामध्ये प्राप्त झालं, अर्थात अनुतापाचं बळ जीवनामध्ये प्राप्त झालं की त्याला संसाराचं मुरगजळ सुद्धा विजू शकत नाही. पण हे वैराग्य जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता, अनुतापाचं बळ जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता अगोदर जीवनातले दोष घालवणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पहिला दोष महाराजांनी सांगितला, देहाचा आदर जीवनामध्ये नसला पाहिजे.
आणि अंतकरण ही अहम भावनेनं विटाळलेलं नसलं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबरे अजून पुढे बोलतात, जोपर्यंत चित्तामध्ये संसार बसलेला आहे ना महाराज, तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा बद्ध अवस्थेत असतो. असा या अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरून आलय, अखिल गुण निधान, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने मुक्त कवले तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, अखिल परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संत मंडळीच्या आशीर्वादाने चालत असलेला हा नामयज्ञ कीर्तन महोत्सव किम निमित्ताने आहे, प्रत्येकाला ज्ञातव्य आहेच, पण वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्यानं सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी जो परमात्मा पंढरपुरावरती कटावरती कर ठेवून विटेवरती उभा आहे, असा तोच परमात्मा उघडे पंढरपुराशी आले आणि तोच परमात्मा उघडे ओढघरसी आले. आणि त्या परमात्म्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आणि मंदिर पण मानलं ना, मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा या दोन्हीच्या निमित्ताने या ठिकाणी हा सुंदर असा उत्सव या संपूर्ण ग्रामस्थ वडघरकर मंडळी या सर्वांच्या अथक परिश्रमातून अथक प्रयत्नातून या ठिकाणी संपन्न होतोय. विठ्ठल विठ्ठल. अतिशय गोड नियोजन आहे महाराज. मंदिर सुद्धा अतिशय गोड आहे महाराज, अतिशय सुंदर मंदिर. मंदिर शब्दाची व्याख्याचे महाराज, मंगलता, दिव्यता आणि भव्यता, रम्यता. ज्या ठिकाणी रम्यता आहे, खरं तर मंदिराकडे बघितल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर रमणीय वाटतं महाराज. आणि भव्यता सुद्धा आहेच ना महाराज, भौतिक दृष्टीने सुद्धा भव्यता आहेच आणि मंगलता सुद्धा मंदिरामध्ये आहे. फक्त एक दोष मंदिरामध्ये आहे. आतमध्ये गेल्यानंतर मी मूर्ती बघितली, आम्ही गेलो होतो, आयुर्वेदाचार्य हरिभक्त परायण बळीराम महाराज, आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस मूर्ती बघितली महाराज. मी इतकी सुंदर मूर्ती आपण बसवली, इतकी सुंदर मूर्ती, पण त्याच्यामध्ये एक दोष आहे बरं का. त्याच्यामध्ये एक दोष आहे, मूर्तीमध्ये एक दोष आहे. काय दोष आहे तुमच्या लक्षात कसं नाही आलं मला कळालं नाही. तुमच्या लक्षात कसं नाही आलं मला तो दोष कळाला नाही. एवढी सुंदर मूर्ती आपण बसवली पण एक दोष आहे. काय दोष आहे सांगू? दोष एवढाच आहे महाराज, फक्त ती मूर्ती आपल्यासोबत बोलत नाही, एवढा दोष आहे महाराज. नाहीतर एवढी सुंदर मूर्ती आपण बसवली, पण ते सुद्धा होईल बरं का महाराज. पण त्याच्याकरता साधना या मंदिरामध्ये करावी लागेल. ती मूर्ती सुद्धा आपल्यासोबत बोलल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने नामदेव महाराजांसोबत जेवला भगवान परमात्मा, ज्या पद्धतीने जनाबाईला दळू लागला, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा भगवान परमात्मा आपल्या घरी दळू लागायला येईल. आपल्यासोबत जेवेल, आपल्यासोबत खेळेल, पण त्याच्याकरता त्याची साधना या मंदिरामध्ये घडली पाहिजे. विठ्ठल या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने अतिशय गोड असा कार्यक्रम, अतिशय गोड असं सगळंच नियोजन अतिशय गोड केलं महाराज बरं का. आणि ज्यांच्या निमित्ताने 3 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव होता. आणि आजचंही प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन आहे. सकाळी प्राणप्रतिष्ठा झाली आणि संध्याकाळचं हे जागराचंच कीर्तन असं म्हणायला हरकत नाही. आज खऱ्या अर्थाने मला मागणीचा अभंग घ्यायचा होता, पण महाराजांचा आग्रह होता. महाराजांनी मला येतानीच अभंग सांगितला, तुम्हाला अभंग मला तुमच्या तोंडून ऐकायचा. उदासीनाचा देव, म्हटलं काही हरकत नाही, तुमची इच्छा पूर्ण होईल. विठ्ठल विठ्ठल. आणि या उत्सवाच्या निमित्ताने ही सगळीच दिग्गज वारकरी वैष्णव टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशी सगळीच साधना करणारी वारकरी साधना करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी गोड अशी सुंदर चाल गायली बरं का. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. या आमच्या सगळ्या जनाबाई आहेत, मुक्ताबाई आहेत. अशा तरुणी घडल्या पाहिजेत, अशा भगिनी घडल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे महाराज, म्हणून त्यांच्याकरता त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. ही सगळीच महाराज मंडळी बरं का, हरिभक्त परायण
माझ्यासोबत आलेले शंकर महाराज मुळे या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्त पारायण. साबळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्त पारायण. माधव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सगळ्यांचं नाव घ्यायचं का? हां. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी आलो महाराज, महाराष्ट्रातील एक मृदंग क्षेत्रातील दिग्गज नाव, खरंच नावाप्रमाणे ज्यांचं तेज हे अख्ख्या महाराष्ट्रभर झळकतं, असे महाराष्ट्रातील टॉप 10 मृदंगमण्यांपैकी पखवाद्यांपैकी ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे हरिभक्त परायण, मृदंगमणी, ताल मार्तंड, अनेक उपाधींनी युक्त असलेले हरिभक्त पारायण तेजस महाराज मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा, जोरदार. त्याला काही पैसे लागत नाही. आणि ज्यांच्यामुळं खरं तर मी वेळेवर येऊन पोहोचलो. माझी सकाळची ट्रेन हुकली होती, पण हरिभक्त परायण आयुर्वेदाचार्य आपलं कुठलंही दुखणं असू द्या महाराज, आणि हे माझं आजचं दुखणंच होतं बरं का, वेळेवर पोहोचलो नसतं दुखणंच होतं, पण तेही दुःख त्यांनी निवारण केलं. आयुर्वेदाचार्य हरिभक्त पारायण बळीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नाव घेण्यात पण मी खरंच मोठा नाही, आणि सगळ्याचं नाव घेण्याकरता मी काही तुमची बायको नाही, आहे की नाही? बायका नाव घेत असतात. असो, सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे दादा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि लाईव्ह या ठिकाणी चालू आहे दादा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. चॅनल कोणतंही पण युसीएन इव्हेंट हे चॅनलचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्या चॅनलला काय म्हणतात त्याला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, आणि त्या ते घंटीचं बटन दाबायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. अशा वातावरणामध्ये आपण हे सगळे ग्रामस्थ, महिला भगिनी, पुरुष मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग संतपर प्रकरणातील बरं का, आणि प्राणप्रतिष्ठा देवाची आहे. संतांचं लक्षण सांगितलं की देवाला आनंद वाटत असतो, म्हणून संतांचं जीवन आपल्याला पुढं मांडायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, संत कळाल्याशिवाय देव कळत नाही, म्हणून अभंगाचं प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला वाटतं संत कळाले पाहिजे, संत भेटले पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे, संत आपल्या जीवनात करतात काय? काय करतात संत आपल्या जीवनात? संतांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य सांगून जातो. संत आपल्या जीवनातली भ्रांती घालवतात 1, संत आपल्या जीवनात क्रांती घडून आणतात 2, आणि संत आपल्या जीवनाला शांती मिळवून देतात. हे संतांचं सगळ्यात महत्त्वाचं. हेची दुःख येर आव, हेची दुःख हर शांती परते नाही सुख, ये रावा घ्यायची दुःख, हरी रावा घ्यायची दुःख, ये रावा घ्यायची दुःख, परते नाही सुख, ये रावा घ्यायची दुःख, ये रावा घ्यायची दुःख, वा, ही फार महत्वाचं बरं का, उतरणी सुद्धा झालीच पाहिजे. संतांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य जीवनाची भ्रांती घालवणं, आणि त्याहीपेक्षा जीवनाला शांती मिळवून देण्याचं कार्य संत करत असतात. शांती परते नाही सुख, त्याचं कारण असे महाराज, शांतीशिवाय समाधान जीवनामध्ये प्राप्त होत नाही, आणि शांतीशिवाय सुख सुद्धा जीवनामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शांती परते नाही सुख, ये रावगेची दुःख, आणि म्हणून शांती धरा. ज्ञानोबरायांची सुद्धा याच पद्धतीची ओवी बरं का. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, ज्ञानोबराय बोलतात,
त्या ठिकाणी सुख चुकून सुद्धा जात नाही, अशी ज्ञानोबरायांची भाषा आहे. आणि म्हणून सगळ्यात संतांचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे शांती घालवणं. आणि मग ती शांती जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता, ती समाधान जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता आपण दरवर्षी या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आलो पाहिजे, तरच आपल्या जीवनाला शांती प्राप्त होईल. विठ्ठल प्रत्येकाला वाटतं महाराज संत भेटले पाहिजे, संत कळाले पाहिजे, पण काय करावं महाराज? संत भेटत नाही, संत कळत नाही. आम्ही काय केलं? आम्ही परंपरेचे ग्रंथ उघडले. परंपरेचा सगळ्यात पहिला ग्रंथ आहे महाराज श्रीमद भगवद्गीता. त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आम्ही देवाला विचारलं, सांगा देवा, खरा साधू कुणाला म्हणतात? देवाने आम्हाला पहिली व्याख्या सांगितली, निर्माण मोहाजित संग दोषा आध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वेरे मुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ते मूढा पदमव्यम तत्पुरुषा अव्यम पदम गच्छति. को पुरुष हा? ज्याने मान आणि मोह जिंकला ना महाराज, ती व्यक्ती अव्यम पदाला जाऊन पोचते. पण लोक म्हटली, महाराज आम्हाला तुमची भाषा समजत नाही, थोडं सोपं बोला. चला जगद्गुरु शंकराचार्यांकडे चला. जगद्गुरु शंकराचार्य अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतात बघा, सन्मार्ग वर्तयत. सन्मार्गाचं वर्तन करणं हे साधूचं पहिलं लक्षण आहे. विद्येचं वर्धन करणं हे साधूचं दुसरं लक्षण आहे. आणि ती विद्या विनयानं टिकून ठेवणं हे साधूचं तिसरं लक्षण आहे. विठ्ठल सन्मार्गाचं वर्तन करा. नुसतं सन्मार्गाचं वर्तन करू नका, विद्येचं वर्धन करा. नुसतं विद्येचं वर्धन करू नका, तर त्या ज्ञानामध्ये, त्या विद्येमध्ये काय असलं पाहिजे? नम्रता सुद्धा असणं अत्यंत महत्वाचं आहे. नम्रता जीवनामध्ये फार महत्वाची. महाराज परमपूज्य डोंगरेजी महाराजांचं वाक्य, महाराज नेहमी म्हणायचे, माणसाने 3 गोष्टी नेहमी ध्यानात ठेवल्या पाहिजे. 1 कम खाना, 2 गम जाना आणि 3 नम जाना. लक्षात आलं माझं बोलणं? काय बोललो मी? कम खाना म्हणजे कमी जेवण करा, शरीर धोका देणार नाही. वाट पहा, ज्यावेळेस जगाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेस तुमचं नाव सोडून इतिहास पूर्ण होणार नाही. पण तुम्ही कर्तबगार असला पाहिजेत. तुम्ही जर दारू पिऊन गटारात लोळत बसला तर तुमची कोणीही त्या ठिकाणी नोंद घेणार नाही. वाट पाहायला माणसाने शिकलो पाहिजे महाराज, वाट पाहायला शिकलो पाहिजे. पण सध्या समाजामध्ये कोणी वाट पाहायला रिकामं नाही महाराज, रिकामं नाही. अहो लोकांना असं वाटतं महाराज, आज माळ घातली की उद्या भगवान परमात्म्याने आमच्या सोबत काम केलं पाहिजे. एवढं सोपं आहे? हा, एवढं सोपं आहे? अहो या माता मावळ्यांना तर असं वाटतं महाराज, संध्याकाळी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हरिपाठ घेतला की घरी गेल्यानंतर आम्ही भांडे घासावे आणि त्याने हिसळून काढावे. एवढं सोपं आहे? हा, एवढं सोपं आहे महाराज? वाट पाहावी लागते महाराज, वाट. पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट. द्यावे धुवोनी आता हात, द्यावे धुवोनी आता हात, शेष घेऊन जाईन, शेष घेऊन जाईन. घ्यावे धुवोनी आता हात, घ्यावे धुवोनी आता हात, शेष घेऊन जाईन, शेष घेऊन जाईन. पाहे प्रसादाची वाट, द्यावे धोनिया ताट. वाट पाहायला महाराजांनी शिकलो पाहिजे, वाट पाहायला शिकलो पाहिजे, तर देवाचा प्रसाद जीवनामध्ये प्राप्त होत असतो. आणि नम्रता जीवनामध्ये ठेवा. नम्रता जर जीवनामध्ये असेल तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. नम्र झाला भोता तेने कोंडिल्या अनंता. नम्रता जीवनामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. सध्या लोकांकडे नम्रता फार कमी बघायला भेटते महाराज. लोक नम्री जास्त झाले. विठ्ठल नम्रता जीवनामध्ये फार महत्वाची महाराज. नम्रता असणं फार महत्वाचं आहे. अभिमान घातक. रामकथेतला एक सुंदर भाव तुमच्या पुढे सांगून जातो. ज्या वेळेस, कथा पूर्ण सांगत नाही तेवढा वेळही माझ्याकडे शिल्लक नाही, ज्या वेळेस रामप्रभूने
धनुष्य मोडलं, तोडलं, त्याची 2 तुकडी केली. त्यावेळेस एका साहित्यिक रत्नकाराने त्या धनुष्याला विचारलं, का रे धनुष्य, रामप्रभूने तुला मोडलं, तोडलं, तुझी 2 तुकडी केली, तुला वाईट वाटत नाही का? त्या धनुष्याने दिलं उत्तर फार गोडे महाराज. धनुष्य बोलला, जोपर्यंत मी जोडलेला होतो, लक्ष देऊ नये का, तुम्हाला आनंद भेटेल. जोपर्यंत मी जोडलेला होतो तोपर्यंत लोकांना मारून तोडत होतो. जोपर्यंत मी जोडलेला होतो तोपर्यंत लोकांना मारून तोडत होतो. आज मी तुटल्या गेलो तर सीता नावाचा जीव राम नावाच्या देवाशी मिळला गेला. धनुष्य म्हणजे अहंकार, आणि अहंकार जोपर्यंत जोडलेला असतो ना महाराज, तोपर्यंत लोकांना मारून तोडतो. आणि अहंकार तुटला की हा सीता नावाचा जीव राम नावाच्या देवाशी मिळला जातो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून सन्मार्गाचं वर्तन करा हे साधूचं पहिलं लक्षण. विद्येचं वर्धन करणं साधूचं दुसरं लक्षण. आणि ती विद्या विनयानं टिकून ठेवणे साधूचं तिसरं लक्षण आहे. लोक म्हटले, महाराज जगद्गुरु शंकराचार्यांची भाषा समजत नाही, थोडं सोपं बोला. चला माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांकडे चला. विश्वमाऊली ज्ञानोबाराय अगदी मायेच्या भाषेमध्ये समजून सांगतात बघा, अगदी कुरवाडून समजून सांगतात. ज्ञानोबाराय बोलतात, जो सर्व भूतांची ठाई द्वेषाती नवेची काही, आप परू नाही चैतन्या जैसा. एक तर सॉफ्ट आवाज राहू द्या, नाहीतर विकू देत चला, पण पूर्ण होईपर्यंत देत चला. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांनी साधूची सोपी व्याख्या सांगितली महाराज. ज्याच्याकडं आपलेपणा आणि परकेपणा नसतो ना महाराज, तो खरं साधू हृदय असतो. साधूकडे आपलेपणा परकेपणा नसतो महाराज. हा माझा आहे, हा माझ्या समाजाचा आहे, हा परक्याचा आहे, हा द्वेषभाव साधूमध्ये कधीच नसतो महाराज. हा विदर्भातला आहे, हा मराठवाड्यातला आहे, हा भाव नसतो महाराज. आम्ही ज्यांच्या सानिध्यात राहिलो, वैकुंठवासी वैराग्यमूर्ती जयराम बाबा भोसले आळंदीकर बाबांनी, आम्ही ज्यावेळेस संस्थेत होतो महाराज, संस्थेत राहत असताना बाबांनी येणाऱ्या विद्यार्थ्याला कधीच त्याचं गाव विचारलं नाही, त्याचं नाव विचारलं नाही, आणि त्याची जात सुद्धा कधी विचारलं नाही. याला साधू म्हणतात. विठ्ठल आपलेपणा आणि परकेपणा साधूकडे नसतो महाराज. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता गोड अशी दृष्टांत दिली बघा. ज्ञानोबाराय बोलतात, का गायीची तृष्णा हरू व्याघ्राविष होऊनी मारू. पाणी असा कधी विचार करतं का दादा? गाय पवित्र आहे त्याच्याकरता मी विष अमृत होईल, आणि वाघ अपवित्र आहे त्याच्याकरता मी विष होईल. कधी पाणी विचार करतो? पाणी कधीच हा विचार करत नाही, कारण पाणी गायी करता सुद्धा पवित्रच असतं आणि वाघा करता सुद्धा पवित्रच असतं. तसं साधू सज्जना करता सुद्धा सज्जन असतात आणि दुर्जना करता सुद्धा सज्जनच असतात. विठ्ठल जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवा तेथेची जाणावा. जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. ज्याच्याकडे आपलेपणा आणि परकेपणा हा भाव नसतो ना महाराज, त्याला साधू असं म्हटलं जातं. लोक म्हटले, महाराज ज्ञानोबारायांची भाषा आम्हाला समजली हो, पण ज्यांचा अभंग तुम्ही कीर्तना करता घेतला त्या तुकोबारायांचं काय मत आहे? काय मत आहे साधूविषयी? तुकोबाराय बोलतात, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. भक्ताईचे दाना दिली उन्हा, भक्ताईचे दाना दिली उन्हा, भक्ताईचे दाना दिली उन्हा, भक्ताईचे दाना दिली उन्हा. गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी.
जे देही उदास गेले आशापास निवारुनी. आशापास म्हणजे आसक्ती. आसक्ती जीवनामध्ये फार घातक आहे महाराज. मी एक कायमशीर सांगत असतो आसक्ती आसक्ती लेकिन वो जा नहीं सकती क्योंकि उसका नाम ही आसक्ति. आसक्ती आसक्ती लेकिन वो जा नहीं सकती क्योंकि उसका नाम है आसक्ति. जो असल में नहीं आसक्ती उसका नाम है विरक्ती. विरक्ती जीवनामध्ये प्राप्त करणे एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. आणि विरक्ती जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता इंद्रियाचा निग्रह करावा लागतो. आणि इंद्रियाचा निग्रह करणं एवढी सोपी गोष्ट नाही. इंद्रियाचा निग्रह करता आपल्या जिभेवर ताबा लागत असतो महाराज. इथं फोडणीचा वास आला तरी आमच्या तोंडाला पाणी सुटतं. हा एका इंद्रियाचा विषय आहे महाराज. बाकीच्या 9 इंद्रियाचा विषय घरी गेल्यानंतर करा. विठ्ठल गेले आशापास निवारुनी. आशापास निवारण्याच्या अलीकडचं एक सूत्र आहे महाराज, उदासीनता. उद म्हणजे आक्रमण, आस म्हणजे इच्छा. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार करा बरं का. प्रत्येक शब्दाचा आपल्याकडे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. आपल्याकडे एखादा शब्द घेतला की त्याचा अर्थ बघत असताना पहिली मदत आपण शब्दकोशाची घेतो, दुसरी मदत शब्दशः अर्थाची घेतो आणि तिसरी मदत उत्पत्ती कोशाची घेतो. पण हल्ली अलीकडे ती CBC पॅटर्न इंग्लिश मिडियम आल्यापासून महाराज मराठीचा अगदी बट्ट्यागोळ झाला. मराठी भाषा सुद्धा कळत नाही महाराज. बरेच शब्द इंग्रजी आणि मराठी दोन्हीचं मिश्रण आहे. कसं आहे सांगू तुम्हाला. मी एक शब्द सांगतो, तो शब्द कोणत्या डिक्शनरीमध्ये तेवढं मला सांगायचं. हां चालेल ना. एक शब्द सांगतो, कोणत्या डिक्शनरीमधला आहे तेवढं मला सांगायचं. जर तुम्हाला सांगता आलं तर आपल्याकडनं कॅश 5,000 रुपये बक्षीस. आणि नाही सांगता आलं तर काय करायचं तेजस महाराज. एवढ्यात भागन होय. 5-5 रुपयात काय होईल. थोडं जास्त वाढवायचं ना. हा सगळ्याची म्हणून होतील का. चालतं काय हरकत नाही. जर सांगता आलं तर मी देणार आणि नाही सांगता आलं तुम्ही मला द्यायचे बरं का. पण हां मी फोनपे करणार नाही, कारण सध्या फोनपे कधी कधी प्रॉब्लेम असतो महाराज. सर्व्हर डाऊन असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट कॅश माझ्या हातून तुमच्याकडे येणार. बघा बरं का. आता मी तुम्हाला एक शब्द सांगतो, उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो. मला एका माझ्या मित्राने या दिवाळीमध्ये फोन केला. फोन केल्यानंतर विचारलं काय चाललं काय नाही, गप्पा झाल्या. आणि झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं महाराज मला गाडी घ्यायची. म्हटलं कोणती गाडी घेतो बाबा सांग. म्हटलं कोणती गाडी घेतो. म्हटलं महाराज पल्सरची 220. म्हटलं ती गाडी घेतो. अरे गाडी व्यवस्थित नाही, दिसायला जरी चांगली असली तर तुला पळायला लांब जायला चांगली गाडी नाही, घेऊ नको म्हटलं गाडी ती. नाही म्हटलं महाराज मला आवडलेली गाडी आहे आणि मला घ्यायची महाराज. लोकांची आवड फार असते महाराज. जे आवडलं तेच घरी आणतात लोक. विठाला विठाला तीच गाडी घ्यायची म्हटलं महाराज. काही हरकत नाही म्हटलं, घे म्हटलं. आणि महिना झाला महाराज, त्याचा फोन आतापर्यंत आला नव्हता. काल घरी बसल्या बसल्या मी त्याला फोन लावला. त्याला विचारलं का रे काय झालं, घेतली का गाडी. तो म्हटला महाराज गाडी आपल्याला परवडेबल नाही. आता मला सांगा, आता परवडेबल शब्द कोणत्या डिक्शनरीमधला आहे. कुणी सांगा महाराज, कुणी सांगा. मी वाटलंच तर 10 मिनटं घेतो, आम्ही सगळे तोपर्यंत चहा घेऊन येतो, तुम्ही आठवून ठेवा. हा परवडेबल शब्द हा कोणत्या डिक्शनरीमधला आहे. डिक्शनरी शब्दकोश कोणत्या शब्दकोशामधला आहे असं मला म्हणायचं. त्याच्यात असेल. हा नाही सांगता येणार. बघा बरं का तेजस महाराज. नाही सांगता येत ना महाराज. मी सांगतो, सांगताही येणार नाही. कारण हा परवडेबल शब्द कोणत्या डिक्शनरीमध्ये तुम्ही सापडू नका, सापडत बसू नका. कारण परवड शब्द हा मराठी आहे आणि लेबल शब्द हा इंग्रजी आहे. मराठी भाषा फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. आता गाडी पंक्चर होणं याच्याकरता आपण मी नेहमी सांगत असतो, गाडी पंक्चर होणं याच्याकरता आपण एक व्याख्या तयार करू. थोडं सुपीक डोकं आहे आणि जास्त शिकलेलं आहे. M.Com पर्यंत माझं शिक्षण झालं आहे, त्याच्यामुळे डोकं जास्त चालतं. गाडी पंक्चर होणं आणि त्यातल्या त्यात मी सदाशिव पेठेमध्ये 2 वर्ष UPSCचा अभ्यास केला आहे.
गाडी पंक्चर होणं म्हणजे नेमकं काय ऐका आता. गाडी पंक्चर होणं म्हणजे मी माझ्या चलरथावरून प्रवाह पथिकन्यायाने प्रवास करत होतो. मी माझ्या चलरथावरून प्रवाह पथिक न्यायाने प्रवास करत होतो, परंतु माझ्या चलरथाच्या चक्राच्या आकराच्या वक्र भागामधून हवेचं निर्गमन झालं म्हणजे गाडी पंक्चर झाली. ऐकणारे पंक्चर होतील, चाललं काय. मराठी भाषा अत्यंत अवघड आहे महाराज. उद म्हणजे आक्रमण, आस म्हणजे इच्छा. त्याने परिपूर्ण इच्छेवरती आक्रमण करून विजय मिळाला. खऱ्या अर्थाने तो उदास आहे आणि अशा उदासीन महात्म्याचा देह ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचतो. अभंगाचं पहिलं चरण. उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप अग्निची या ज्वाला अनुतापंगी अग्निची या ज्वाला नाही पुण्य नाही पुण्य अनुतापंगी अग्निची या ज्वाला उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत्या नाही पुण्य पाप लागत्या उदासीनाचा ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत्या पुण्य पाप टाळी वाजवा सर्वांनी. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. उद म्हणजे आक्रमण, आस म्हणजे इच्छा. ज्यांनी परिपूर्ण इच्छेवरती आक्रमण करून विजय मिळाला खऱ्या अर्थाने तो उदास आहे. त्यांनी महत्वाकांक्षेवरती आक्रमण करून विजय मिळाला खऱ्या अर्थाने तो उदास आहे. त्यांनी अपेक्षेवरती आक्रमण करून विजय मिळाला खऱ्या अर्थाने तो उदास आहे. अपेक्षेवर आकांक्षावर महत्वाकांक्षेवर विजय मिळवणं हे जर उदासीनाचं लक्षण असेल तर त्याचं उत्तर कालामध्ये होणारा बदल कोणता. देह ब्रह्मरूप भक्तिशास्त्रामध्ये उदासीनाच्या संबंधाने विचार करत असताना विचार मांडत असताना 4-5 पद्धतीने त्याचा विचार सांगितलेला आहे बरं का. पहिला विचार असा सांगितला, काही माणसं जन्माला येण्याच्या अगोदर उदास 1, काही माणसं जन्माला आल्यानंतर उदास 2, काही माणसं संसारात राहून उदास 3, काही माणसं संसार केल्यानंतर उदास 4, काही माणसं संसारात बायकोने धोका दिल्यानंतर उदास 5 आणि काही माणसं 4 जणांच्या खांद्यावर जातात तरी त्यांना आयुष्याचं व्यवस्थापन जमत नाही. शेवटचा वर्ग फार गोड आहे महाराज. 4 जणांच्या खांद्यावर जातात तरी त्यांना आयुष्याचं व्यवस्थापन आयुष्याचं बजेट बसत नाही. आयुष्याचं व्यवस्थापन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. ज्याला वाटतं ना आपलं जीवन यशस्वीतेच्या शिखरावर जाऊन पोहोचावं त्याने जीवनाचं व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे. आयुष्याचे व्यवस्थापन एका श्लोकामध्ये सांगितलं बरं का. प्रथमं नार्जिते विद्या
द्वितीयम नार्जिते धनम, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि। प्रथमम विद्या नार्जेत, द्वितीयम धनम नार्जेत, तृतीयम पुण्य नार्जेत, चतुर्थम किम करिष्यसि। पहिली 25 वर्षे माणसाने अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये असताना 25 वर्ष माणसाने अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्याने अभ्यासच केला पाहिजे, मोबाईल बघितला नाही पाहिजे. हां, फक्त अभ्यास केला पाहिजे. पहिली 25 वर्ष अभ्यास. 25 ते 50 वर्ष केलेल्या अभ्यासावरती धन कमवलं पाहिजे. 50 ते 75 वर्ष कमवलेलं धन योग्य ठिकाणी दान केलं पाहिजे. या 3 टप्प्यात या 3 गोष्टी जर जमल्या नाही तर शेवटच्या टप्प्यामध्ये सुनबाई सुद्धा पाणी पाजत नाही. विचार करा, विचार करून दान धर्म सुद्धा करत चाला. विठ्ठल विठ्ठल पहिली 25 वर्ष विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. पै अभ्यासाची निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे तेने बडे. अभ्यासाची ताकद सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय फार गोड बोलले महाराज. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. महाराज, मला खरं सांगा, मला तुम्हाला विचारायचं, बोलत चला माझ्याशी. दोरीने दगड कापता येतो का दगडाने दोर कापता येतो? हा, दगडाने दोर कापता येतो. दोरीने दगड कापता येणं शक्य शक्य नाही, असं पण नाही. शक्य आहे महाराज. तुमच्या परिसरामध्ये गावामध्ये आहे की नाही मला माहिती नाही, पण आमच्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये विहीर असायची. तुमच्या गावामध्ये आहे का? पूर्वीच्या काळामध्ये असायची बघा, एक सार्वजनिक विहीर, आणि त्याचं बांधकाम हे दगडाने असायचं. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? आपल्याकडे आड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? बावडी. आहे की नाही? प्रत्येक गावामध्ये असते महाराज. आता प्रत्येक पूर्वीच्या काळामध्ये त्या विहिरीवरती, त्या बावडीवरती अख्खं गाव त्या ठिकाणी पाणी काढण्याकरता, पाणी शेंदण्याकरता जायचं महाराज. आता तेवढी गरज राहिली नाही, काळ बदलला महाराज. संसार तिथे संसार हा जो सारखा बदलत राहतो त्याला संसार असं म्हटलं जातं. जावं लागायचं पूर्वीच्या काळामध्ये, पाणी आणण्याकरता जावं लागायचं. आहे की नाही? जुन्या आजीबाई असतील तर त्यांना लक्षात येईल बघा. प्रत्येकाला त्या ठिकाणी पाणी काढण्याकरता, पाणी शेंदण्याकरता, पाणी आणण्याकरता जावं लागायचं. आता तेवढी काय राहिलं नाही महाराज. आता प्रत्येकाच्या दारामध्ये नळ आहे. आता तुमच्या परिसरात तर दारातही नळ नाही, प्रत्येकाच्या किचनमध्ये नळ आहे. फक्त किचनमधून पाणी भरून आणायचं, नवऱ्याला आणून द्यायचं. आता काही दिवसांनी नवऱ्यानं जर पाणी मागितलं तर या बाया त्याच्या तोंडात नळी कोंबाला सुद्धा कमी करायच्या नाही. परिवर्तन होत चाललं महाराज, परिवर्तन होत चाललं, बदल होत चालला, आणि व्हायला पाहिजे महाराज. फक्त इतका होऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक गावामध्ये तो आड विहीर असते महाराज, आणि अख्खं गाव त्या ठिकाणी पाणी शेणण्याकरता, पाणी काढण्याकरता जातं. एका दुरीला एका वेळी जमत नाही महाराज, पण हजारो दिवस त्या ठिकाणी जर आपण पाणी काढलं, पाणी शेणलं, तर त्या दगडाला सुद्धा कापा पडतो. माझं खोटं वाटत असेल, आणि तुम्ही जर पूर्वीच्या काळामध्ये जर त्या विहिरीवरती पाणी शेणलं असेल, काढलं असेल, तर जाऊन बघा, त्या दगडाला सुद्धा कापा पडलेला आहे. आहे का? आहे महाराज. म्हणजे
एका दोरीला जमत नाही, पण हजारो दिवस हजारो दोऱ्याने जर प्रयत्न केला तर त्या दगडाला सुद्धा आपल्याला त्या दगडाला सुद्धा कापता येतो. तसं हजारो दिवस हजारो प्रकारचं देवचिंतन करून आपल्याला सुद्धा आपल्या पापाचा दगड कापून परमात्म तत्वाची अनुभूती घेता येते. पण त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो आणि त्याच्याकरता अभ्यास सुद्धा असणं अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल प्रयत्न नसेल, अभ्यास नसेल, ती गोष्ट शक्य होत नाही. महाराज भक्तिशास्त्रात सांगतं, एखाद्या वेळेस साध्य दिसलं तरी चालेल, पण साधन दिसता कामा नाही. सोपं बोलतो, एखाद्या वेळेस अभ्यास दिसला नाही तरी चालेल, पण अभ्यासाची फलश्रुती दिसली पाहिजे. एखाद्या वेळेस कार्य करता दिसला नाही तरी चालेल, पण काम हे दिसलं पाहिजे. एक विदाऊट MBA मॅनेजमेंटचं वाक्य सांगतो, माणसाने दिवसा असं काम केलं पाहिजे की रात्री आनंदाने झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट केले पाहिजे की 8 महिने सुखाने भाकर खाता आली पाहिजे. तारुण्यात इतका परमार्थ केला पाहिजे की म्हातारपणात आपल्याला तारुण्यात इतका परमार्थ केला पाहिजे की म्हातारपण आनंदात गेलो पाहिजे. आणि या जन्मामध्ये इतकं चांगलं वागलो पाहिजे, इतकं चांगलं वागलो पाहिजे की पुढचा जन्म पुन्हा या मनुष्याच्याच रूपाने पांडुरंग परमात्म्याची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. याला खरं आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात महाराज. आयुष्याचं व्यवस्थापन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे महाराज. आयुष्य म्हणजे आयुष्याच्या बाबतीत बोलत असताना सगळेच कीर्तनकार, सगळेच प्रवक्ता वेगवेगळ्या पद्धतीने त्याची व्याख्या करतो, पण माझ्या पद्धतीने एक व्याख्या सांगून जातो. आयुष्य म्हणजे जुगार आहे महाराज. काय आयुष्य म्हणजे? जुगार आहे. जुगार माहिती आहे सगळ्यांना? हां, जुगार माहिती नाही असा एकही पठ्ठ्या ठिकाणी सापडणार नाही. प्रत्येकाला जुगार माहिती, बरोबर आहे? हां, तुम्हालाही माहिती असेल. बघा आता सध्या मोबाईलवर सुद्धा पाहायला भेटतो महाराज, 3 पत्ती आहे का नाही? भेटायला आयुष्य म्हणजे जुगार आहे महाराज. त्या पत्त्यामध्ये किती पानं असतात हो? हां, बोला ना, खाली बसलेल्यांपैकी. बघा आमच्या भगिनीनं सुद्धा माहिती 52 पानं असतात. याचा अर्थ ते खेळतात असं काय नाही बरं का. काय असं तुम्हाला एक वाक्य सांगून जातो, अगोदरच सांगतो. हा, असं आहे का? बघा शाळेमध्ये सुद्धा पत्ते शिकवले जातात. काय दुर्दैव महाराज महाराष्ट्राचं. हा, ज्या गोष्टी शाळेत शिकवायला पाहिजे, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, ज्या गोष्टी शिकवायला पाहिजे त्या गोष्टी शिकवल्या जात नाही आणि इथं जुगार शिकवला जातोय. काय दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज. काय असतं माहिती आहे का महाराज? काही गोष्टी जरी त्याचा अनुभव नसला तर माहिती सगळ्या गोष्टीची असली पाहिजे. वाक्य सांगून जातो, डॉक्टर रोगी नसावा, त्याला रोगाचं निदान माहिती पाहिजे. वकील आरोपी नसावा, त्याला कायद्याचं ज्ञान माहिती असलं पाहिजे. तसं आम्हा लोकांना अनुभव नसला पाहिजे, पण माहिती सगळ्या गोष्टीची असली पाहिजे. अगोदरच आमचा हा सेल्फ डिफेन्स बरं का, सोळ संरक्षणाला म्हणतात. त्या 52 पानं, त्या पत्त्यांमध्ये 52 पानं असतात. किती पानं असतात? 52 पानं असतात. त्या 52 पानामध्ये 1-2 पानं एक्स्ट्रा येतात, त्याला काय म्हणतात? हां, जोकर. असं माझे जातीचे मस्त भेटो कोणी. जोकर 1-2 पान एक्स्ट्रा, त्याला जोकर म्हणतात. आता जोगाराचा एक नियम आहे बरं का. जोगाराचा एक नियम आहे तुमच्याकरता फार महत्त्वाचा आहे आणि रेकॉर्डिंग होतं त्याच्यामुळे काही सांगायला तुम्हाला लिहून घ्यायची काही गरज नाही, नंतर पुन्हा ऐकू शकता तुम्ही. जोगाराचा एक नियम असा आहे महाराज, चुकीची पानं उचलली तरी मनुष्य हरतो. लक्षात येतं माझं बोलणं? चुकीची पानं उचलली तरी मनुष्य हरतो आणि चांगली पानं सोडून दिली तरी मनुष्य हरतो. मी तुम्हाला बोललो होतो आयुष्य म्हणजे जुगार आहे. काय बोललो होतो? आयुष्य म्हणजे जुगार आहे. आयुष्यामध्ये चुकीची माणसं जवळ केली तरी सुद्धा मनुष्य हरतो आणि आयुष्यातून चांगली माणसं सोडून दिली तरी सुद्धा मनुष्य नैतिक दृष्ट्या हरतो. त्याच्यामध्ये 1-2 पानं अजून एक्स्ट्रा येतात महाराज. त्याच्यातला सगळ्यात वजनदार पान कोणतं आहे हो? यक्का. बरोबर आहे दादा, यक्का. सगळ्यात वजनदार यक्का आहे महाराज. यक्का हुकूम कोणाचा असतो दादा? तुम्हीच सांगा आता. हा, दुर्रीचा नाही,
राणीचा नसतो, दुर्रीचा असतो. मला चांगलं माहिती आहे. राणीचा नसतो, दुर्रीचा हुकूम असतो एक्कावर. एक्कावर हुकूम दुर्रीचा, इकडं राणीचा असतो का? हा त्यालाच ऐका ना, आता तेच सांगतो मी तुम्हाला. राणीचा हुकूम असतो महाराज एक्क्यावरती. माणूस किती हुशार असू द्या महाराज, हुकूम कुणाचा असतो? हा, राणीचा असतो. माणूस भलेही गावचा सरपंच असला तरी हुकूम राणीचाच असतो. एक्का भलेही कीर्तनकार असला तरी हुकूम राणीचाच असतो. आणि एका महाराष्ट्रातील प्रसिद्ध पखवाद वादक असला तरी हुकूम राणीचाच असतो महाराज. हा, मनुष्य किती हुशार असू द्या महाराज, किती हुशार, पण माणसावरती हुकूम हा त्यांचाच असतो. हे माझ्या अनुभवातून सांगतो विठ्ठल. आयुष्याचे व्यवस्थापन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. मला इकडे यायचं आहे. आयुष्याचे व्यवस्थापन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे महाराज. आयुष्याच्या बाबतीत सगळ्या संतांनी आपल्याला जागं केलं महाराज, सगळ्या संतांनी जागं केलं. अरे बाबांनो, आयुष्य निघून जाण्याच्या अगोदर आपण प्रत्येकाने सावध झालो पाहिजे. आपण काकडा करणारी मंडळी आहोत. काकड्यामध्ये भरपूर अभंग आहेत. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहेगा, काय भजनासे उरले ते पाहेगा. राम राम स्मरादे, राम राम स्मरादे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत दे महा, सोहिताचा घोर वाहा, ध्यानी रहा श्रीहरीचा, ध्यानी रहा श्रीहरीचा. जगजोगी जगजोगी दाग दाग बोलते, जगजोगी जगजोगी दाग दाग बोलते. दागता जगदेव राका काही बाब, दागता जगदेव राका काही बाब. जगजो क्षेत्र पाळ हो जावा सगळ, बहुता दिसा फेरा आला या नगरा. तुका घेऊ भार धर्म तोचे सार, जगजोगी जगजोगी जाग जागो केलो महाराज. आयुष्य निघून जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध झालो पाहिजे महाराज. आणि जर नाही सावध झालो आपण तर आपल्यावरती काळाची सत्ता आहे. काळ आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा इस जिंदगी का. या देहाचा भरोसा नाही महाराज, कधी जाईल सांगता येत नाही. आणि मग जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने त्या देवाचं चिंतन करणं, देवाचं भजन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आयुष्य जीवनामध्ये व्यवस्थापन आयुष्याचं फार महत्वाचं आहे. आणि ते आयुष्याचे व्यवस्थापन करत असताना देवाचं चिंतन, देवाचं भजन करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आपलं भाग्य महाराज या वडगर गावामध्ये भगवान परमात्मा आई रुक्मिणी साहेबांसोबत या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांचं भजन आपण आनंदाने केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग आहे जन्माला येण्याच्या अगोदर उदास. ब्राह्मणाचे पोर एक खेळासे ब्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. सुखाचार्यांचं जीवन आहे महाराज जन्माला येण्याच्या अगोदर उदास. ज्ञानोबरांच्या जीवनाचा विचार करा तुम्ही.
ज्ञानोबरायांचं जीवन आहे. जन्मतेची नि प्रसंगे श्री देह शिव्यांगे, त्याच्यानंतर कसलाही संबंध नाही. तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करा. तुकोबारायांचं जीवन आहे कर्म करी सकळे परी कर्माशी नाकळे किंवा यस्वात्मतिरेव शादात्मतृप्तस्य मानव आत्मनेवचे संतुष्टो तस्य कार्यम न विद्यते. हे तुकोबारायांचं जीवन आहे महाराज. तुकोबाराय प्रपंचामध्ये आहे, पण प्रपंचाशी कसलाही संबंध तुकोबारायांचा नाही. तुकोबाराय संसारामध्ये महाराज. मला खरं सांगा, माणसाने संसारामध्ये असलं पाहिजे का संसार माणसामध्ये असलं पाहिजे? हो हां, कसं आहे आपल्याकडं? माणसाने संसारामध्ये असलं पाहिजे का संसार माणसामध्ये असलं पाहिजे? माणसाने संसारामध्ये असलं पाहिजे महाराज. संसार माणसामध्ये शिरला की त्याचं दुःख त्या माणसाला भोगावं लागतं. महाराज एका ठिकाणी फार गोड बोलतात महाराज. भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे संसारी असावे सोनी रसावे संसारी असावे असोनी रसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी रसावे भजन करावे भजन करावे तुकोबारायांचं जीवन आहे महाराज. संसारात राहून संसाराशी उदास. जडभरतराज चरित्र सगळ्यांना माहिती आहे महाराज. मला सगळं सांगत बसायचं नाही. संसार केल्यानंतर संसाराशी उदास जडभरत राजा. आणि 5वा वर्ग आहे महाराज. संसारात बायकोने धोका दिल्यानंतर संसाराशी उदास भर्तृहरीचं चरित्रही सगळ्यांना माहिती आहे. असे जे उदास असतात ना महाराज, त्यांचा देह हा ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचतो. देह ब्रह्मरूप. पण देह ब्रह्मस्वरूपाला पोहोचण्याकरता कोणतं ज्ञान प्राप्त करण्याकरता करावं लागतं महाराज? तर त्याच्याकरता हे आतलं ज्ञान लागत असतं, बाहेरचं ज्ञान चालत नाही. तुम्ही आम्ही बाहेरचं ज्ञान प्राप्त करतो, पण संत हे आतलं ज्ञान प्राप्त करतात. त्यांचं ज्ञान हे आतून बाहेर येत असतं महाराज. सोपं बोलतो, पाणी टाकीतही असतं आणि पाणी विहिरीत सुद्धा असतं. फक्त फरक एवढा आहे टाकीतल्या पाण्याला वरून झरे असतात आणि विहिरीतल्या पाण्याला खालून झरे असतात. जागेत ना सगळे? टाकीतल्या पाण्याला वरून झरे असतात. झरे असतात टाकीतल्या पाण्याला वरून. हां, झोपलेत की काय? अहो, टाकी त्यालाच म्हणतात वरून पाणी टाकी तरच टाकी, पाणी नाही टाकी तर कसं काय टाकी? हां, अजून एक फरक सांगतो. टाकीतलं पाणी जर जास्त दिवस राहिलं तर त्याच्यामध्ये जंतू पडतात, है की नाही? आणि विहिरीतलं पाणी हे अखंड निर्मळ आहे, अखंड शुद्ध पाणी महाराज. सोपं बोलतो, विहिरीतलं पाणी म्हणजे संतांचं जीवन आहे आणि टाकीतलं पाणी म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. बघा तुम्ही, टाकीतलं पाणी जर जास्त दिवस राहिलं तर त्याच्यामध्ये जंतू पडतात आणि ते जंतू पडलेलं पाणी नळ नावाच्या तुटीतून आपण पिलं की आपण आजारी पडतो. तसं या अंतकरणरूपी टाकीमध्ये ज्ञान जर जास्त दिवस राहिलं तर त्याच्यामध्ये अहंकाराचे जंतू पडतात आणि ते अहंकाराचे जंतू पडलेलं ज्ञान या तोड नावाच्या तुटीतून आपण जर ऐकलं तर लोक आजारी पडतात. नेमकं कालच्या महाराजांनी सांगितलं ते खरं, का आजच्या महाराजांनी सांगितलं हे खरं? हे टाकीतलं पाणी. विठाल विठाल. संतांचं जीवन आहे महाराज. नाही जा विटाळ अखंड सोळा आणि तुमचं आमचं जीवन आहे महाराज. देहीनोस्मिन यथा देह कौमारम यवनम जरा यथा देह यवनम यथा देव कौमारम आणि यथा देह जरा. हा याचं मराठीत भाषांतर सांगून जातो. बालपण गेले निनता तारुण्यपणे विषवेता वृद्धपणे प्रवर्तली चिंता आणि मरे मागुता जन्म घेणे. बाळपण निनता गेलं, तारुण्यपण विषय व्यतीत गेलं आणि वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घरी. आपल्याला मरावंच लागतं. हा आपल्या जीवनाचा क्रम आहे महाराज. पण साधूचं तसं नाही महाराज. नाही आम्हा जन्मावे मरावे लागत. का बरं? त्याचं कारण असं आहे महाराज, त्यांचं जीवन हे ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचलेलं आहे. ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचलं. आता देह ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचला म्हणजे नेमकं काय? आपल्याकडं
लग्नामध्ये काही मुलीकडनं मुलाला गिफ्ट देण्याच्या पद्धती बघा, काहीतरी देण्याच्या पद्धती, ते साखरेचा हत्ती, साखरेचं मांजर, साखरेचं कुत्रा, काय म्हणतात त्याला आपल्याकडं, सारखं आहे. म्हणजे मला वाटलं भाग बदलला की भाषा बदलते, तसं काहीतरी असेल. आमच्याकडं मेल्यावर माणसं जळतात, तुमच्याकडे कसं आहे? हां, मेल्यावर जात सारखंच आहे की. मग मला वाटलं कळतं की नाही काय माहिती. रुखवतच म्हणतात, बरोबर आहे, साखरेचा हत्ती, साखरेचं मांजर. पण ज्याला दिलं ना महाराज, तेजस महाराज, त्याच्या बापाला डायबिटीस. त्याला जर तुम्ही म्हटले ना, घ्या ना थोडे गुलाबजाम, घ्या घ्या, तो लगेच म्हणतो रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. आणि त्याला जर बळच गुलाबजाम वाढले ना, बळच वाढले की तो लगेच म्हणतो, तो का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन खाईन. अजिबात नाही. देव असा चमत्कार की महाराज, एखाद्याला म्हटलं ना चला चहा घ्यायला महाराज, तो लगेच म्हणतो नाही महाराज, माझी साखर वाढली. तेजस महाराज, साखर वाढली. थांब तुझी बा बेट्या, साखर नाही तुझी पावडर सुद्धा वाढणार आहे. विठ्ठल ते लग्न झालं महाराज. आणि लग्न झाल्यानंतर आमच्यासारखे तेजस महाराज, बळीराम महाराज, आमच्यासारखे 4-5 महाराज मंडळी त्याच्या घरी गेले. त्याने बायको लावत त्याने सांगितलं, अगं ऐकलं का, ते तेजस महाराज, बळीराम महाराज आपल्याकडे आलेले आहेत, मस्त गोल्डन दुधाचा चहा कर, गोल्डन चहा कर. बायको त्याची प्रतिउत्पन्नमती जागृत होती. आता प्रतिउत्पन्नमती जागृत होती म्हणजे हां, ज्या श्लोकावर तो 1 तास प्रवचन करायचा ना महाराज, त्या श्लोकावरती 3-3 तास प्रवचन करायचे. कसं असेल याचा विचार तुम्ही करा. जाऊ द्या, नसेल त्याची बायको प्रतिउत्पन्नमती जागृत. आपली कशी हो? आपण बायकोचा विरोध करू शकतो का? खरंच सांगा, करू शकतो? अहो, बायकोचा जर विरोध केला तर माघ महिन्यात सुद्धा ती नवरात्र घालते. अनादि निर्गुण प्रगटले भवानी. हा, अहो, सकाळी चहा जरी घ्यायचा असेल तरी काकडा म्हणावा लागतो, पाय लक्ष्मीच्या हाती कधी येईल चहा. आणि मग तिशी यावे काकुळती. आणि मग चहा आला की मग हा म्हणतो उजळले भाग्य आता. आणि चहा सोबत बिस्किट आले ना महाराज की मग असा ओढून म्हणतो पुण्य फळले बहुत दिस. शादी ऐसा लड्डू है जो खावे वो भी पछतावे, जो नहीं खावे वो ज्यादा पछतावे, लेकिन खाकर पछताने वाला अच्छा है. त्याची बायको म्हटली, अहो लग्नाच्या गडबडीमध्ये साखर कधी संपली माझ्या लक्षात आलं नाही. तो म्हटला साखर संपली, हा मग चहा होणार नाही का? अगं चहा झाली पाहिजे, कुत्र टाक पण चहा कर. आम्ही म्हटलं, अहो आम्ही माळकरी माणसं आहोत, 2-2, 3-3, 4-4 माळे आमच्या गळ्यात आहे, असं काय बोलता तुम्ही? तेवढ्यात त्याच्या बायकोचा परत आवाज आला. म्हटली, अहो एका कुत्र्यामध्ये एवढ्या सगळ्या आपलं महाराज मंडळीची चहा शक्य नाही. तो तेवढ्यात म्हटला, अगं कुत्र्यात होत नसेल तर मांजर टाक पण चहा कर. आम्ही सांगितलं, बाबा तुझी चहा नको, काही नको, निघतो आम्ही, कारण आम्ही अमंगळ ते वाणी नाही ऐकू ते काणी, नको बाबा तुझी चहा. त्याने हाताला धरलं महाराज, खाली बसवलं. म्हटलं, महाराज काल परवा आमच्या मुलाचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये साखरेचा हत्ती, साखरेचं मांजर, साखरेचं कुत्रा एवढे सगळे पदार्थ आले. आणि मग कधी साखर संपली की आम्ही कुत्रा टाकतो, कधी मांजर टाकतो. तसंच आज सांगितलेलं आहे. मग आम्ही सांगितलं, दोन्हीत बजेट बसत नसलं तर हत्ती टाक मोठाची मोठा पण चहा कर. माझा मुद्दा संपला महाराज. माझा मुद्दा महत्वाचा आहे. साखरेचा हत्ती, साखरेचा कुत्रा, साखरेचं मांजर यांच्या जातीत, नामात, रूपात, आकारात फरक आहे महाराज. कुत्र्याची जात वेगळी, मांजरीची जात वेगळी. कुत्र्याचा आकार वेगळा आहे, मांजरीचा आकार वेगळा आहे. वृत्ती प्रभाकर सांगतो महाराज, श्लोक माझ्या आता स्मरणात नाही, तुमच्या आशीर्वादाने. वृत्ती प्रभाकर असं सांगतो महाराज, बाकीच्यांचं नाही लक्षात आलं ते. जातीत, नामात, रूपात, आकारात जिथं भेद असतो तिथं स्वरूपात मात्र अभेद असतो. आणि जिथं स्वरूपात अभेद असतो तिथं देहाचं देहत्व निवृत्त होऊन तिथं तो देव स्वरूपाला प्राप्त होत असतो. विठ्ठल विठ्ठल. तेजस महाराज, सध्या लोकांना श्लोक म्हटलेले चालत नाही, त्याच्यामुळे श्लोक म्हणण्याच्या भानगडीत मी जास्त पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं जाऊ द्या, त्यांच्या जातीत, नामात, रूपात, आकारात फरक असेल, पण आपलं सांगतो, आपली सगळ्यांची जाती काय का? हा, आपली सगळ्यांची जात एक नाही. साळी, कोळी, माळी, मराठा, धनगर, आगरी सगळ्यांचा भिन्न भिन्न आहे. सगळ्यांचा आकार,
सगळ्यांचा आकार सुद्धा सारखा नाही. काही पठ्ठे असे असतात आणि काही माझ्यासारखे, आहे का नाही? अहो वजन सुद्धा सारखं नाही महाराज. काही पठ्ठ्यांचं वजन कपडे काढून 1 क्विंटल 17 किलो आणि माझ्यासारखे फेटा घालू द्या, कोट घालू द्या, कोटात पाकिट ठेवू द्या, मोबाईल ठेवू द्या, घड्याळ पण वजनाचं घालू द्या, तरी सुद्धा 57 किलोच्या पुढं 100 ग्राम सुद्धा भरत नाही. पैन लावायचे असेल तर लावून बघा, अजिबात भरणार नाही. हा भरत, अजिबात भरत नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांचं वजन सारखं नाही, सगळ्यांचा आकार सुद्धा सारखा नाही, सगळ्यांची उंची सुद्धा. काही माणसं इतकी उंच असतात महाराज, असं वरती तोंड करून बघावं लागतं. वारीमध्ये आम्ही बघितलं, एक जण सासवडच्या घाटामध्ये चालत असताना त्याला असं वर करून बघावं लागायचं महाराज. तो म्हटलं महाराज तुम्हाला उचलून घेऊ का, सगळी पालखी सोडा तुम्हाला दाखवतो. म्हटलं काही गरज नाही बाबा, असू दे जसं असेल तसं. इतकी उंच असतात महाराज. तो का म्हणे उंच, वाढे उंचपणी. आणि काही एवढे ठेंगणे असतात, एवढे ठेंगणे असतात, ठेंगणे लवणे जैसे तैसे. विठ्ठल विठ्ठल. तेजस महाराज एवढा चमत्कारिक आहे. जोडपे सुद्धा असे तयार करतो ना महाराज, असे तयार करतो. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, घरी गेल्यानंतर फ्रेश मूडमध्ये स्नान करा आणि स्नान झाल्यानंतर तिला चहा आणायला सांगा. तिने चहा आणल्यानंतर मस्त चहा कप हातामध्ये घ्या आणि तिला आपल्या डाव्या हाताला उभं करा. आपल्याकडे अँड्रॉइड फोन प्रत्येकाकडे आहे आणि नसेल अँड्रॉइड तर प्रत्येकाकडे तिच्या मामाने दिलेला गोदरेजचा कपाट आहे, बरोबर आहे? कपाटासमोर उभं राहा आणि तर भरत महाराजांनी काय सांगितलं ते घरी जाऊन प्रत्यक्ष पहा. देव एवढा चमत्कारिक महाराज अशी जोडपे तयार करतो. उंच माणसाला ठेंगणी बायको, ठेंगण्याला उंच, जाड्याला बारीक, बारीकला जाड, काळ्याला बोला बोला काळ्याला गोरी, गोऱ्याला हुशाराला बोला बोला हुशाराला वेडीन, वेड्याला. तुम्ही म्हणाल देवाला वेगळं एवढं सगळं जमतं कसं काय? त्याचं कारण आहे, त्याला माहिती आहे महाराज सगळे हुशार एका बाजूला पडू नये म्हणून एका हुशारावर एक वेडी फ्री, गेट 1 बाय 1 फ्री. विठाला थोडे असतील बरं का, थोडे असतील तर आपण GST सोडून देऊ. तिचेच महाराजसारखे असतील, आहे का नाही, ती सोडून देऊ आपण. पण तुम्हाला प्रयोगच करायचा ना पुरुष मंडळी, प्रयोग करून पहा, प्रयोग करून पहा. फक्त प्रयोग आपल्या घरी करून पहा. थांबा थांबा थांबा, आपल्या म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करून करा असं मला म्हणायचं होतं. नाहीतर लगेच लगेच म्हणसाल आजचा महाराज इतका बारीक, मग त्याची कशी असेल त्याचा विचार तुम्ही करू नका. आपुल्या आपण करा सोडव. सगळ्यांचा चेहरा सुद्धा सारखा नाही महाराज. सगळ्यांचे चेहरे सारखे का? अहो सगळ्यांचे चेहरे सारखे असते तर पाट्या लावायला लागल्या असत्यात. MH 21, MH MH 4, MH 01, आहे का नाही? पाट्या लावायला लागल्या असत्या महाराज. सगळ्यांचा चेहरा सुद्धा सारखा नाही, सगळ्यांची जात सारखी नाही, सगळ्यांची उंची सारखी नाही. जातीत, नामात, रूपात, आकारात प्रत्येकाचा फरक आहे. जसं साखरेचं मांजर, साखरेचं कुत्र यांच्या जातीत, नामात, रूपात, आकारात फरक आहे, पण पाण्यात टाकल्यानंतर गोडवा मात्र एकच आहे. तसं तुमच्या आमच्या जातीत, नामात, रूपात, आकारात जरी फरक असला तरी आत्मस्वरूपाने आपण सगळीजण देव स्वरूप आहोत. जीवतोची देव आयसा देव, आयसा देह झाला, देह प्रत्यक्ष झाला देव. या विचाराने आपण गेलो की आपण ब्रह्म रूपापर्यंत जाऊन पोहोचल्याशिवाय राहत नाही. हा विचार जीवनामध्ये प्राप्त होणं यालाच म्हणतात ब्रह्मस्वरूप जीवनामध्ये होणं. आणि एकदा ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचलं की पुण्य आणि पाप राहत नाही. नाही पाप पुण्य लागत त्या, नाही पाप पुण्य लागत त्या, नाही पाप पुण्य लागत त्या. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, नाही पुण्य पाप लागत त्या, नाही पुण्य पाप लागत त्या. देह ब्रह्मरूप, नाही पुण्य
सागरांनी हात वर करा, हात वर घ्या. एक मिनिट हा. हात वर घ्या सर्वांनी. आतापर्यंत मी कुणाला त्रास दिला नाही. थोडा विको कमी करा. घेतला हात वर. सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचा. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपण पांडुरंगाच्या समोर आहोत आणि मग त्या पांडुरंगाचं भजन अतिशय प्रेमाने अतिशय भावनेने आपण करायचं. विठोबा रखुमाई. एक टाळी. हा एक. हा हा हो. रखुमाई. टाळी वाजवा. एक एक. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरी 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 आपली वेळ संपलेली आहे. अगदी खरं तर वेळ जास्त झाला. वेळ कधी गेला हे लक्षातही आलं नाही. त्याचं कारण आहे महाराज, एवढे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्यानंतर आणि एवढी गोड साऊंड सिस्टीम असल्यानंतर आणि तुमच्यासारखे श्रोते असल्यानंतर वक्त्याला वेळेचं भान राहत नसतं बरं का. विठाला विठाला गोड अभंग चिंतना करता मी घेतलेला होता. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. वेळेच्या अभावी फक्त एक चरणापर्यंत मी येऊन पोहोचलो. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, ज्यांचा देह उदासीन अवस्थेला जाऊन पोहोचला ते ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचतात, अर्थात पांडुरंग परमात्मेपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि मग एकदा तिथपर्यंत जाऊन पोहोचले की पाप पुण्य शिल्लक राहत नाही. ऐका, तुम्ही म्हणत असाल ही जर माणसं आपल्यासारखी दिसत असली आणि त्यांच्याकडं जर कर्म घडत असेल तर त्यांच्याकडनं पाप पुण्यसुद्धा होणं शक्य आहे, साहजिक आहे. मग त्यांचं पाप पुण्य जातं कुठं? श्री गुरु चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य सांगतो. महाराजांनी याचा सुंदर भाव मांडला. महाराज म्हणतात, जरी पाप पुण्य निर्माण झालं तरीसुद्धा जे साधूची निंदा करतात त्यांच्याकडे पाप जातं आणि जे साधूची स्तुती गातात त्यांच्याकडे पुण्य जातं. म्हणून आपण कधी आयुष्यात ध्यानात ठेवायचं, कोणत्याही साधूची कधी निंदा करायची नाही. त्यांची स्तुती गायली की ती देवाला सुद्धा आवडते. महाराज, साधूची स्तुती, संतांची स्तुती गायली किंवा साधूची सेवा केली, संतांची सेवा केली की देवाला प्रिय होत असते. म्हणून तुका म्हणे, त्यांची केल्या सेवा ती देवा पाववेल, ती देवापर्यंत जाऊन पोहोचत असते. म्हणून आपण साधूची सेवा केली पाहिजे. लक्ष देऊन ऐका. याच्याकरता साधूपदापर्यंत पोहोचण्याकरता वैराग्य प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते साधू वैराग्य चालत नाही महाराज.
साधू वैराग्य चालत नाही. दगदगीत ज्वाळा वैराग्याच्या या पद्धतीचं ते वैराग्य असावं लागतं. आणि असं वैराग्य प्राप्त झालं की मुरगद सुद्धा विजू शकत नाही. म्हणजे संसाराची माया मोह हे त्याला काही करू शकत नाही. पण जीवनामधले दोष घालवणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. काय दोष आहे जीवनामध्ये? देहाचा आदर फार माणसं करतात महाराज. आणि तुमच्याकडले माणसं देहाचा आदर तर जास्त करताना आम्हाला पाहायला भेटतात. किती आदर करतात महाराज. अहो काही माणसं दिवसातून तीनदा दाढी करतात. मला खरं सांगा, दिवसातून 3दा दाढी केली तर केस येते का? येत नाही का हो? हां येतात की, येतातच ना. अहो ते वस्तारा खाली गेला की वरले असे वर डोकं काढून बघतात किती खाली गेला तो. मला खरं सांगा, दिवसातून 3दा दाढी करण्यापेक्षा दिवसातून 3दा जर हरिपाठ वाचला तर पांडुरंग परमात्मा भेटेल की नाही? हा, म्हणून देहाचा आदर जीवनामध्ये केला नाही पाहिजे. देहाचा आदर केला की देवाचा विसर जीवनामध्ये पडत असतो. वैकुंठवासी श्री गुरु गुलेबाबांचं वाक्य महाराज ते नेहमी म्हणायचे, बुवा देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. त्याच्याकरता ओवी सांगायची, जो प्राणी हा कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा विसर पडावा न पडावा असं जर वाटत असेल तर आपण देहाचा आदर जीवनामध्ये नसला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, अंतःकरण अहम भावनेनं म्हणजे अहंकाराने विटाळलेलं नसलं पाहिजे. अंतःकरण अहम भावनेने विटाळलं की देवसुद्धा आपल्या जवळ येत नाही आणि या अंतःकरणामध्ये देव बसत नाही. म्हणून अंतःकरणामध्ये अहंकार, लोकांना फार अहंकार असतो महाराज. कुणाला ज्ञानाचा अहंकार असतो, कुणाला शक्तीचा अहंकार असतो, कुणाला पैशाचा अहंकार असतो, कुणाला संपत्तीचा असतो, कुणाला सत्तेचा अहंकार असतो. पण एक सांगू का, सत्ता संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी जाणार आहेत. म्हणून यांचा कधी अहंकार करायचा नाही. अहो मी पुन्हा येईन म्हणणारे त्यांना जवळपास 5-2.5 वर्ष वाट पाहावी लागली तेव्हा त्यांना पुन्हा येता आलं. म्हणून सत्तेचा कधी अहंकार अभिमान करायचा नसतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. मला एवढंच सांगायचं की अहंकार अहम भावना ही जीवनामध्ये नसली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चित्तामध्ये संसार नसला की देव आपल्या चित्तामध्ये येऊन बसल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज आणि ज्यांच्या सान्निध्यात वाढलो वावरलो वैकुंठ अशी वैराग्य मूर्ती जयराम बाबा भोसले बाबांच्या सेवा समर्पित करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, देवाची चरणी एवढीच मागणी करतो की आमच्या वडघर गावामध्ये तुम्ही आलात ना देवा, आलात ना, तुकोबरांच्याच अभंगाच्या माध्यमातून मागणी आपल्याला करायची की देवा आमच्या गावात आला तर आम्हाला तुझा विसर पडता कामा नाही. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर आमच्या जीवनामध्ये घडू नये. अरे देवा तुझा विसर जर आमच्या जीवनामध्ये जर पडला नाही तर आम्ही आयुष्यभर अखंड तुझ्या नामाचा गजर करू, तुझं चिंतन करू, तुझं भजन करू. आणि आपणही ते केलं पाहिजे महाराज. एवढ्या अट्टासाने एवढ्या प्रयत्नाने हा परमात्मा, खरं तर या समितीने किंवा मंदिर बांधणाऱ्याने फार प्रयत्न फार कष्ट त्याच्याकरता केले. पण एकाच्या कैवारे उगवी बहुताचे कोडे, केलं जरी एकाने असेल पण सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचं काम परमात्मा करणार आहे. तुम्ही कोणतीही समस्या घेऊन जा, तुमची पारमार्थिक प्रापंचिक जरी समस्या देवाकडे घेऊन गेलात, कोडं तुमचं देवाकडे घेऊन गेलात तरी देव ती सोडवल्याशिवाय राहणार नाही. कारण देव बघा ना तुम्ही महाराज, भक्ता करता त्याची जर भक्ती केली तर सांसारिक इच्छा सुद्धा देवाने पूर्ण केल्या. अर्जुनाच्या जीवनातलं उदाहरण सगळ्यांना माहिती की नाही? अर्जुनाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मला सुभद्रा भेटली पाहिजे, बरोबर आहे ना? सुभद्रेचं दर्शन झालं पाहिजे, सुभद्रासोबत हिदगुज झालो पाहिजे, मी बोललो पाहिजे, एकांताचा वास मला लाभला पाहिजे, ही इच्छा निर्माण झाली. आणि भगवान परमात्म्याने स्वतः सुभद्रेचं रूप धारण केलं. ही कसली इच्छा आहे महाराज? ही सांसारिकच इच्छा आहे ना. ती इच्छासुद्धा भगवान परमात्म्याने त्यांची पूर्ण केली. आणि पारमार्थिक इच्छा तर सगळ्यांना माहिती महाराज. कृत्यकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबरायांना सदैव वैकुंठाला घेऊन गेले. ज्ञानोबरायांना समाधीला जात असताना ज्ञानोबरायांच्या हाताला धरून समाधीला नेऊन बसवलं. या पारमार्थिक इच्छासुद्धा आपल्या परमात्मा पूर्ण करत असतो. म्हणून परमात्मा आपल्या गावामध्ये आला ना, आई साहेबांसोबत आला तर आपण त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्याबरोबर दरवर्षी हरिपाठ तर रोजच म्हटलं पाहिजे त्याच्यासमोर, पण त्याबरोबर दरवर्षी ज्या तिथीला ज्या पर्व काळाला मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, त्या काळामध्ये जसा आता कार्यक्रम केला तसा दरवर्षी हा कार्यक्रम होत राहू अशी एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी योग आला, हरिभक्त परायण तेजस महाराज मडवी, गोड व्यक्तिमत्व आहे, गोड हात आहे, अख्खा महाराष्ट्र त्यांना ऐकतो, अख्खा महाराष्ट्र त्यांचं ऐकत असतो महाराज. एवढं गोड त्यांचं वादवण आहे. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि सगळ्या समस्या सोडवणारे आमचे बळीराम दादा
आयुर्वेदाचार्य आपली कोणतीही समस्या असू द्या महाराज, समस्या असू द्या, त्या सगळ्या समस्याचे निराकरण करणारे आमचे आयुर्वेदाचार्य बळीराम दादा यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि पुनश्च एकदा सर्व टाळकरी वैष्णव वारकरी आमच्या भगिनी यांना सुद्धा नतमस्तक होतो आणि चिंतनाला पूर्णत्वाकडे नेतो. आपलं एकदा भगवंताला आवडणारं भजन, संतांचं भजन भगवंताला फार आवडतं महाराज. संतांची स्तुती गायली की देवाला फार आवडतं, म्हणून त्यांचं भजन एकदा करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरी ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गोडी वेणी वाहुडी उतरे, क्षमा पराध महाराज तुम्ही चित, नाही विचारिला अधिकार म्यापूर, क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैकी करा, क्षमा पराध महाराज तुम्ही चित, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. मंडळी गवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रीराम. जय श्री राम. जरा सर्वांनी 5 मिनिटासाठी आपण शांत राहायचं आहे. आपण 2 तास या ठिकाणी महाराजांचं कीर्तन ऐकलेलं आहे आणि शांततेत ऐकलं. तसं 5 मिनटं महाराजांचे आपल्याला आभार मानायचे आहेत. कारण आभार ज्यांनी आपल्याला ज्ञानदान दिलेलं आहे त्यांचा आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून 5 मिनिटासाठी आपण शांत बसा. खरोखरच आज या ठिकाणी 3 दिवस हा विधीपूर्ण कार्यक्रम असा चालू झाला. स्वर्गीय गजानन हेंदर पाटील त्यांचा परिवार आणि स्वर्गीय शनिवारी हेंदर पाटील यांचा परिवार यांच्या आशीर्वादाने आणि त्यांचे नातू विजय वसंत पाटील आणि त्यांचे गजाननदादा आजोबांचे नातू यांच्या संकल्पनाने या ठिकाणी मंदिर उभारण्यात आला. खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण ह्या महिन्यामध्ये दत्तप्रवणी अशी ह्या महिन्याला नाव आहे. दत्ताची प्रवणी चालू होती पर्वणी, आणि हा मास म्हणजे 75 विभूतीमधला हा मास आहे. त्याला मार्गशीर्ष महिना असं म्हणतात. ते देवाला प्रिय असणारा मार्गशीर्ष महिना. या दोन्ही पर्वणीमध्ये या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. खरोखरच पांडुरंगाला या ठिकाणी आणलं, रुक्माई मातेला आलं. यांच्या या परिवारामध्ये जसं बहुसुकृताची जोडी म्हणून विठ्ठल या आवडी. पाठीमागचं सुकृत असल्याशिवाय विठ्ठलाची आवडी होत नाही आणि विठ्ठल आपल्या भाग्यामध्ये येत नाही. तरी यांच्या दोघांच्या मध्ये फार मोठं सुकृत होतं आणि त्या सुकृताच्या रूपाने या ठिकाणी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि खरोखरच अतिशय आनंद झाला. 3 दिवस या ठिकाणी सतत कार्यक्रम चालू झाले आणि आज या मंदिराची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा त्यांची पूर्ण झाली. या मंदिराचा उद्देश काय आहे तर आयुष्यात आपण एवढे या वर्तमान युगामध्ये आणि कॅम्प्युटर युगामध्ये आपण गुरफटलेलो आहोत की आपल्याकडे फुरसत नसतो देवाचं नाम घेण्यासाठी. प्रत्येक व्यक्ती ही प्रपंचामध्ये गुरफटलेली आहे आणि प्रत्येक मनुष्य हैराण आहे. त्याच्यामुळे परमेश्वराचं नाव घेण्याकरता आपल्याला फुरसत नाही. मग हा मंदिर आपल्या शेजारी या कॉलनीमध्ये काटोरी गेट कॉलनीमध्ये तयार झाला. तर या मंदिराच्या रूपाने आपल्याला त्याचं दररोज दर्शन भेटेल आणि कमसे कम आपल्या शरीराला ती सवय लागेल की त्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊ. हे आपल्यासाठी त्याची प्रेरणादायक आहे. मंदिर हा एक चैतन्य देतो, एक कुठल्या तरी जीवाला आधार देतो
आणि एक विश्रांतीचं स्थान असतो. अशा मंगलमय मंदिरामध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी आपलं चिंतन लागावं आणि आपल्याला आयुष्यात त्याची सवय लागावी. कारण परमार्थाची आता गरज आहे. सध्या कॅम्प्युटर युगामध्ये जग सगळा भरकटत चाललेला आहे आणि माणसाला आध्यात्मिककडे जाण्यासाठी पुरसत नाही, परंतु त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय त्याची गरज भासत नाही. अशा युगात आपण परमार्थिक बनलो पाहिजे आणि परमार्थिकतेचं नाव घेतलं पाहिजे. या कालाची गरज आहे आणि खरोखरच या दोन्ही परिवारांनी या ठिकाणी या अतिशय चांगल्या प्रकारे पांडुरंगाला या ठिकाणी आणलेलं आहे. मनय झाले विठ्ठलाची झाले, पूर्ण विठ्ठलाची झाले. अशा ठिकाणी त्यांनी विठ्ठलाला आणलेलं मन पूर्ण करून आणि त्याच मंदिरासाठी ज्याने या ठिकाणी अतिशय अशा देणगी दिल्या, भोजनदाते वगैरे झालेले आहेत. किशोर नारायण पाटील, तुषार गौतम पाटील, जय ओम जगन्नाथ पाटील आणि रोशन बालकृष्ण पाटील, खरोखर याच्या चौघांनी या मंदिरासाठी जे भोजनदात्याचं काम केलेलं आहे त्यांचं मनापासून आभार आहे या ठिकाणी की आपण असंच भोजनदाते राहू. त्याचप्रमाणे या मंदिराची ज्यांनी स्थापना केली त्या आपले सर्वांचे परिचित असलेले यादगिरी शेठ उद्योगपती, त्यांनी हे मंदिर बांधून दिलं. कारण हे मंदिर अगोदर गजानन नंदर बाबा यांनी आपल्या मालकी जागेमध्ये बांधलेलं होतं, पण त्यांनी डेव्हलपसाठी ती जागा घेतली आणि त्या जागेच्या पश्चात हा मंदिर या ठिकाणी उभारून दिला. त्यांचेही मनापासून आपण सर्वांनी आभार मानू. त्याचप्रमाणे विजय वसंत पाटील, माजी सरपंच वडघर गावचे, यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे विठ्ठल रुक्माई मातेची मूर्ती आणून इथे आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला जरी पंढरपूरमध्ये जाता न आलं तरी या ठिकाणी आपल्याला त्या पांडुरंगाचं दर्शन घेता येईल अशा या ठिकाणी त्यांनी विठ्ठल रुक्माई मातेची मूर्ती दान दिलेले आहेत. त्याचप्रमाणे विठाबाई मुरलीधर गवली पायगाव यांनी देखील श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी आपल्या कुटुंबातर्फे दान केलेले आहे. खरोखरच त्यांचे भाग्य असतील आणि यांच्या भाग्यामध्ये जे होतं पूर्वजन्मीचे असतील ज्यांचे भाग्य तरीच वाचे रामकृष्ण येईल त्यांच्या, या अशी मंडळीने या ठिकाणी हे दान केलं. त्याचप्रमाणे सुधीर अरविंद फेडेकर गोरेगाव यांनी मंडपाचं सर्व खर्च या ठिकाणी स्वतःवर घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे डॉक्टर यशवंत माधू सोरे बापदेवपाडा 21,000 रुपयाची देणगी दिलेली आहे, त्यांचेही या ठिकाणी आभार आहेत. आणि कुमार करण रोहिदास पाटील DJ यांच्यामार्फत DJची सेवा दिलेली आहे, त्याप्रमाणे त्यांचंही तसेच आभार आहे. संपूर्ण या परिसरातील ग्रामस्थ मंडळ पंचकृषीतील आणि वरघड गावचे ग्रामस्थ मंडळी यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. खरोखरच आपण सगळ्यांनी यथाशक्तीने जे जे काही दिलं त्याच्याबद्दल तुमचं पुनश्च आभार मानून या ठिकाणी आपले महाराज भरत महाराज जालन्यावरून येऊन खरोखरच आज जवळजवळ 400-500 किलोमीटर जालना असेल तेवढ्या लांबून येऊन रात्री या ठिकाणी आपल्याला त्यांनी सेवा दिली. त्यांचं मनोभाव आपण आभार व्यक्त करू, कारण अशी त्यांनी सेवा देऊन या ठिकाणी आपल्याला अतिशय ज्ञान देण्याचं काम केलं. वास्तविक पाहिलं तर त्यांचं पेशा हे नसताना, कारण ते MCOM होऊन त्यांनी UPSCची देखील अभ्यास केला होता, म्हणजे ते प्रशासकीय मार्गाकडे होते, परंतु परमार्थ मार्ग त्यांनी पत्करला. कारण प्रशासकीय मार्गामध्ये तुम्हाला ज्ञानाचा अभ्यास दिला जातो आणि परमार्थिक मार्गामध्ये तुम्हाला जीवनाची दिशा दाखवली जातो, हे फरक आहे. म्हणून त्यांचं या ठिकाणी आभार, धन्यवाद. सर्वांचे आभार. आपण सर्व या परिसराची येऊन या ठिकाणी कीर्तनाला साथ दिली. आमचे गावचे कारुलीचे वडघर नवघर डुंगा खारबापासून जे लोक आलेले आहेत पंचकृषीतील सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. त्याचप्रमाणे पक्वासवादक आपल्या परिसराचे तेजस मडवी यांनी अतिशय पक्वासाची साथ दिली. तसेच वारकरी आणि आमचे वारकरी संप्रदायिक महाराज मुक्ताई धे मुक्ताईबाई शिक्षण संस्था वडूनवघर वारकरी महिलांची शिक्षण संस्था आणि त्या वारकरी संस्थेमधले आमच्या मुली आहेत, वनिताताईच्या मार्गदर्शनाखाली त्या शिकतात आहेत आणि जवळजवळ 20-22 मुली या ठिकाणी शिक्षण